काय होतं नेमकं? आगच होती फक्त. तोल जातो पूर्ण बॉडीचा तोल जातो का पायापासून कमरापासून खाली तोल जातो? पूर्ण बॉडीचं नाही. एमानीचा एमआर नाही केला? एमानीचा नव्हता केला. दुखलं का? दुखलं? असं समजायला काही त्रास होतो? प्रॉब्लेम आहे का? नाही. बोलण्याची पद्धत पहिली अशीच आहे? नाही, पहिल्यापासून नाही. बीपी डायबिटीज नाही, बाकी काहीच नाही. सगळ्या टेस्ट केल्या. हात खाली घ्या. बीपी पण नाही, डायबिटीज पण नाही. हात खाली घ्या. यांचं अंग दुखणं, अंग सुजणं असं काही नाही. नाही, अंग एखाद्या वेळेस दुखतं, कधी कधी दुखतं. अंग सुजणं वगैरे ना काहीच प्रॉब्लेम नाही. चांगलं तर दुखतं आहे का? हां? नाही. बॉडी लूज हो. दुखतं की नाही. अंग सोडू नका. राहिलं कुठं? अर्सून माझ्याकडे बघा. बोलायला तरी पण त्रास होतो. पाच-सहा महिने. मला ॲडमिट केलं त्याचं त्यावेळेस दाबलं तर दुखतं आहे का? एकदम म्हणजे दाबलं तर दुखतं आहे का? नाही. बोटं आलो पायाची, हाताची बोटं आलो. तुमची पूर्ण बॉडी कमजोर झाली. पूर्ण असं मागचं काही हिस्ट्री विसरणं असं काही का? नाही. सगळी माहिती सर हात पाणी घेतला माझ्याकडे कंपनी तेच प्रॉब्लेमाचं डिटेक्ट होती. काम शेतीच करायचे. कधी डोक्यावर पडले, मानेवर पडले, ड्रिंक वगैरे काही मांस मच्छी खाता काहीच नाही. हा ब्रेनच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे. पूर्ण क्लिअर बॉडी लूज होईल. रिलॅक्स. हे ना अशी कधी अशी सून होऊन गेले ते का? नाही. सून होऊन गेले ते का? नाही. कधीच नाही. असं बेशुद्ध पडल्यासारखं. नाही. कधीच नाही. ही सुरुवाती जे झालं त्याची 1-2 दिवसाची तुम्हाला हिस्ट्री सांगतील का नाही? काय झालं ते? नाही. काय ते जे आहे ना, दीड एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते असं रात्री पहाटे थोडंसं आहे ना, असं आपण ते म्हणतो ना मेरी म्हणतो असं दात खेळ बसणं असे पडले होते तेव्हा. म्हणजे घराच्या बाहेरच डोक्यावर पडले ते? नाही, डोक्यावरती मी अशीच नॉर्मल पडली होती. ते गाडीवरती पडले थोडं ॲक्सिडेंट. त्याच्यानंतर किती दिवसांनी? त्याच्यानंतर म्हणजे तो ॲक्सिडेंट झाला ना, त्याच्यानंतर 4-5 महिने ते पूर्ण बरे झाले. म्हणजे कुठं लागलं तुम्हाला असं? नाही. कोणच नाही. लागलं म्हणजे इथं छातीच्या इथं लागलं होतं. ओके. छातीच्या इथं थोडंसं असं क्रॅक केलेलं होतं नॉर्मल. ते सिटी स्कॅन वगैरे करून ते क्लिअर झालं. त्याच्यानंतर म्हणजे तोपर्यंत मी बोलायला काही प्रॉब्लेम नाही. त्यालाच पण त्याच्यानंतर 5-6 महिन्यानंतर मग असा प्रॉब्लेम आहे. कानाचं पण खालचं पाय सोडून फोल्ड खालचं पाय सोडून रिलॅक्स एकदम रिलॅक्स होतं. हे ज्या सगळ्या नसा आहे ना तुमच्या बॉडीच्या कमजोर होऊन गेल्या अशी ताकदच नाही त्याच्यात. पायाकडे डोकं चालतं फिरतं घरी सगळं काम वगैरे व्यवस्थित करतं. पूर्ण काम करतं. माझ्याकडे एवढे खालचा पाय सगळं सगळे लोक तिकडे पाहतात पूर्ण पाहतो.
असं पाय सुजणं, पाय दुखणं असं. नाही. हाताची पण आग होती का? फक्त पायाची आग? पाहिजे. तळपायाची, हा. पूर्ण पायाची. हां नाही पूर्ण पाहिजे नाही तळ पाहिजे. दुपारी म्हणून या कमरेला. आता अशी माग मणक्यापासून जे वेन्स असतात ते सगळे ऍक्टिव्ह आहे. ब्रेन फायर काम नाही हे शक्यतो 40 येतो ना झटका बसतो अशा पेशंटला नवीन होतं ते टेन्शन वगैरे काही नाही. काही नाही. जेवढे आपण पेशंट पाहिले ना त्याची हिस्ट्री टेन्शन काहीतरी झटका बसतो अचानक ते त्याच्यातून बाहेर काढणं काहीतरी ऍक्टिव्हिटी देणं इथं नाही दुखत एवढं असं पण इथं नाही जास्त पाय ना